नागपूर डिस्ट्रिक्टमध्ये एका छोट्याशा गावात राहणारी साक्षी. हा माझा वीकली ब्लॉग आहे, तर चलिए सुरू करते. मला कोणी असं पण बोलेल वाटलं नव्हतं. हॅलो गाईज, मी आहे साक्षी. तर चला मग बघूया काय आहे. तर माझा दिवस सुरू झाला 8:30 वाजतापासून आणि उठल्या याला त्रास नाही देईल असं कधी होऊच नाही शकत. ही आहे माझी मम्मी. माझ्या मम्मीला सकाळी पूजा करायला खूप आवडते. चला तर मग मी केस करून घेते. तेव्हापर्यंत माझे पप्पा माझ्या पिल्ल्याला वरती कसं चढायचं ते शिकवतात. पण याला काही चढताच नाहीत. बघा ना कसा करते हा. चला तर मग तुम्ही याच्यासाठी एखादी क्यूटचं नाव सांगून द्या. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? अरे भीक मंग्या, क्या देख रहा है? चला तर मग आपल्याला जायचं होतं आपल्या मिशनवर. बघा ना मी कशी आतंकवाद्यासारखी तयार झाली. मिशन तर तुम्हाला माहीतच झालं आहे. बघा ना माझे हात वगैरे कसे किती खराब झाले. बाप. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? मग काय सूरज दादा घरी जातो म्हणे, मग आम्ही पण घरी निघालो. आजच्यासाठी एवढेच. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय. अरे भीक मंग्या. The next day. हॅलो गाईज, आय एम साक्षी. वेलकम बॅक टू माय मिनी ब्लॉग. आज माझी मॉर्निंग पाणी भरण्यापासून सुरू झाली, कारण माझे मम्मी पप्पा गावाला गेले असल्यामुळे मलाच भरावं लागलं. त्यानंतर मी माझ्या पिल्ल्याला फिरायला घेऊन गेली. तिकडून आल्यानंतर दूध तापवलं, त्याला दूध प्यायला दिलं. नंतर भांडे वगैरे साफ करून घेतले. आंघोळीला पाणी ठेवलं होतं. तेव्हापर्यंत मी माझ्या पिल्ल्याचे ब्रश करून दिले. नंतर साबण लावली त्याला, कारण की त्यांची साबण 10 मिनिट ठेवावी लागते. त्यानंतर मी त्याचा मेकअप करून दिला. चलो भाई, मेकअप में क्या मेरा दिमाग की पत्ती नहीं चलती. 200 रुपए दे और 50 रुपए कट ओवर एक्टिंग की वजह से. है मुझसे कोई स्मार्ट. लाइफ में कुछ अच्छा करो यार. मैं गरीब हूँ. नंतर मी आंघोळ वगैरे केली, सूर्यदेवाला पाणी दिलं आणि पूजा वगैरे केली. आणि माझ्या पिल्ल्यासाठी मी पोळ्या केल्या. आजसाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय. चलो भाई, मेकअप में क्या. The next day. रोज रात्री माझ्यासोबत असं काही होते की मला 1 ते 3च्या मधामध्ये उठणंच पडते. तर हॅलो गाईज, मी आहे साक्षी. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? अरे भीक मंग्या, क्या देख रहा है? अबे साले सोने दे मुझे. एवढंच नाही, अजून बघा. मग सकाळी मी याचा फोटोशूट केला. मग मी याला फिरायला घेऊन गेली. आजसाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय. The next day. हॅलो गायज, आय एम साक्षी. वेलकम बॅक टू माय चॅनल. आज माझा दिवस सुरू झाला भाजीपालेवाल्यांच्या आवाजापासून. टमाटर चाहिए. मग मला माझ्या रॉकीचा फ्रेंड दिसला, पण मी त्याला खेळायला पाठवणार नाही. बड़ा हरामी हो बेटा. नंतर मी आंघोळ वगैरे केली, कपडे वगैरे धुतले. नंतर लोशन वगैरे लावते. नंतर मी माझ्या रॉकीसोबत थोडं खेळते. आमच्या इकडे वोटिंगचा आज रिझल्ट आला होता, म्हणून डीजेचा आवाज बघून रॉकी भिला. आजच्यासाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय. The next day. हे मी आहे नागपूर डिस्ट्रिक्टमध्ये एका छोट्याशा गावात राहणारी साक्षी. मी जात आहे माझ्या रॉकीला घेऊन हॉस्पिटलमध्ये, चलो भाई, मेकअप में क्या. कारण याचे दात खूप मोठे होत आहे आणि हा आम्हालाच चावतो. हा आहे आमच्या गावचं हॉस्पिटल, पण डॉक्टरच आले नव्हते. मग काय, मी रॉकीसोबत फोटो काढले. आमच्या घराजवळ एक लहान मुलांची शाळा आहे. तेथील मुले रॉकीकडे बघून खूप खुश झाले. मग इकडे प्रधानमंत्री आणि राष्ट्रपतीची चर्चा सुरू होती. चर्चा सुरू असताना यांचे भांडणं पण सुरू झाली. आजच्यासाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय. The next day. हे मी आहे नागपूर डिस्ट्रिक्टमध्ये एका छोट्याशा गावात राहणारी साक्षी. मला आज बाहेर जायचं होतं, म्हणून मग मी हिरोईनसारखी केस फिरवून पाहिजे, पण काही जमलं नाही.
बेइज्जती किती पण झाली तरी चालेल, पण मस्तीखोरपणा गेला नाही पाहिजे. अच्छा है मुझसे कोई स्मार्ट? मी मेकअप करून तयार झाली आहे आणि हा बिना मेकअपचाच तयार झाला आहे. बाहेर जायच्या टायमाला याला असंच होतं. नंतर मी याला बंद केला आणि मी माझ्या कामासाठी निघून गेली. मी किराणा आणायसाठी गेली होती. तिकडून आल्यानंतर हा नाराज होता. मग याच्यासोबत मी काही वेळपर्यंत खेळली. खेळून झाल्यानंतर मग मला पोहा आणि चणा तरी खायची इच्छा झाली. 1 मिनिट पण वेस्ट न करता मी पटकन बनवून घेतलं. आजसाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय. मेरे दिमाग की पत्ती नहीं चलती. 200 रुपए दे. The next day. हे मी आहे नागपूर डिस्ट्रिक्टमधील एका छोट्याशा गावात राहणारी साक्षी. आज आमच्या घरी सकाळी पाहुणे आलेले होते. अच्छा हमको सिखा रिया है. अच्छा और जब सो आता तुम्ही म्हणाल की हा भूत कोण आहे, तर मीच आहे. आज माझी स्किन खूप ड्राय वाटत होती म्हणून मी स्क्रब करून घेतला. अच्छा हमको सिखा रिया है. अच्छा आंघोळ वगैरे झाल्यावर बघा मी किती क्यूट दिसत आहे. सांगा बरं मी कोणत्या गाण्यावर रील केलेली आहे. रील करून झाल्यानंतर मी बंटीला दूध वगैरे देते आणि स्वतः पण जेवण करून घेते. तुम्हाला आवडते का मेथी आलूची भाजी? मला तर नाही आवडत, पण खावी लागते. बंटी मला कधीच एकटं सोडत नाही. ही इज माय बेस्ट ब्रदर. याला येऊन फक्त 2 महिने झालेली आहे आणि याच्यासोबत एवढा चांगला बॉन्ड झालेला आहे की आल्या सर्व यालाच विचारतात. आजसाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय. The next day. हे मी आहे नागपूर डिस्ट्रिक्टमधील एका छोट्याशा गावात राहणारी साक्षी. मी आज जात आहे माझ्या जुन्या शाळेत गॅदरिंग बघायसाठी. हा आहे आमचा गावचा पोलीस स्टेशन. तर मी पोहोचून जाते आता माझ्या मम्मीसोबत शाळेमध्ये. इथे मी बसून खूप बोर होऊन जाते कारण कार्यक्रमच सुरू होत नव्हते. मग खूप वेळाने हा कार्यक्रम सुरू झाला आणि यांनी 1 नंबर एवढा सुंदर डान्स केला की मला तिथे रडूच येत होतं. खरा मग तुम्ही पण एन्जॉय. हा आजचा बेस्ट डान्स होता. मग या पोरीनं मस्त पावाला डान्स केला आणि 1 नंबर. मला हा डान्स खूप आवडला कारण याची थीम होती शेतकरी. मग हे बाईक तर बाप्पा नक्कीनं मारली मिठी म्हणत होती. बाप्पा तुम्ही नाचले का आपल्या लहानपणात असे? सांगा बरं कमेंटमध्ये. जर तुम्हाला पूर्ण डान्स बघायचे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, तर मग मी लॉंग व्हिडिओ टाकून देते. आतासाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय. थँक्यू फॉर वॉचिंग. आजचा विकली ब्लॉग इथे संपतोय. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.